रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठू माऊलीला स्मरण करून तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला स्पेशल पार्टनर पितांबरी देवभक्ती अगरबत्ती या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकोबाराया असं म्हणतात, सर्वच संत मांदियाळी आपलं अवतार कार्य पूर्ण झाली की आपल्या स्वधामाला जातात. अर्थात त्याचप्रमाणे आता पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आत्यंतिक ओढ अंतःकरणामध्ये आहे आणि याच आर्तभावनेनं समस्त समाजाला सांगतायत की आता हा भगवंत आम्हाला नेण्याकरता येणार आहे आणि अशा या भगवंतापाशी जाण्यास आम्ही उत्सुक आहोत. पण जाताना निरोप घ्यावा असं म्हणतात आणि म्हणूनच की काय, अवघ्या आपल्या आप्तेष्टांचा सकल प्रेम करणाऱ्या समाजाचा निरोप घेताना अंतःकरण द्रवेल अशा वाणीत हा सुंदर अभंग मांडतात आणि हाच अभंग आता ऐकूयात महाराजांच्या वाणीतनं. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग, वैकुंठा श्रीरंग, बोलावितो वैकुंठा श्रीरंग, बोलावितो, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला,
पावला अंतकाळी विठो आम्हासी पावला. अंतकाळी विठो आम्हासी पावला कुडी सहित झाला कुडी सहित झाला गुप्त तुका कुडी सहित झाला गुप्त तुका. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. कृपा सुद्यावी. कृपा सुद्यावी. रामकृष्ण हरी. 3.5 शक्तिपीठांपैकी एक करवीर निवासिनी अंबाबाई अर्थात कोल्हापुरासनी याल आणि एखाद्या कोल्हापुरी माणसाच जर विचाराल तर त्यानं सांगावं की अंबाबाईचं दर्शन घ्या. या अंबाबाईचं दर्शन एका क्षणात कोटी जन्मांची पुण्याई आमच्या पदरात टाकून जाते. नवे नवे हेमांडपंथी असलेले हे सुंदर मंदिर अगदी खांबांवरती उभं आहे आणि या खांबांवरती उभं असणाऱ्या या मंदिराला सभोवताली अनेक देवता आणि मधोमध आईची मूर्त बघायला मिळावी. अगदी राक्षसांचा संहार करणाऱ्या या अंबाबाईचं जेवढं उग्र स्वरूप तेवढंच प्रेमळ स्वरूपही बघायला मिळावं ते कोल्हापुरातच. आणि याच कोल्हापुरामध्ये निघाल्यानंतर जेव्हा तुळजापुरामध्ये प्रवेश करावा तिथे मात्र आम्हाला उग्र स्वरूपधारीच आई दिसून यावी. अगदी या महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जावं आणि राक्षसांचा संहार करण्याकरता जिनं प्रकट व्हावं अशी तुळजा भवानी की जिनं भवानी तलवार या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांकरवी प्राप्त करून द्यावी. स्वतःही तरुण जावं आणि या अवघ्या भक्तांनाही तारून न्यावं अशी देवीची रूप वर्णन तरी किती करावी. ती कधी यमाई आहे तर कधी चंडिका आहे. ती कधी काली आहे तर तीच कधी दुर्गा आहे. आणि अशा याच आईची नानाविध रूप आम्हाला ज्या अभंगात बघायला मिळावी तो सुंदर असा अभंग कानाला गोडवा प्राप्त करून देऊन जातो. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई हो. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची
संत, शांत आणि श्रीमंत या तीनही लक्षणांनी युक्त असणारे दक्षिण काशी पीठाधीश्वर शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या स्वप्नामध्ये माऊली ज्ञानोबाराय दृष्टांत देतात की आजान वृक्षाची मुळी कंठासी लागली आणि ती मुळी तुम्ही बाजूला काढा आणि त्याकरता तुम्ही अलंकापुरीला म्हणजे आळंदीला या. शांतीब्रह्म एकनाथ महाराज अलंकापुरीला येतात. पिंपळाच्या पारावर माऊली ज्ञानोबारायांचं समाधीस्थान शोधण्याकरता ध्यान करतात, साधना करतात आणि माऊली ज्ञानोबारायांच्या कृपेनं ज्ञानोबारायांची समाधी त्यांना सापडते. आणि मग माऊली ज्ञानोबारायांच्या समोर जाऊन ज्यावेळी ज्ञानोबारायांचं दैदिप्यमान तेजपुंज चेहरा बघतात त्यावेळी त्यांच्या अंतःकरणात माऊली ज्ञानोबारायांच्या विषयी आलेली भावना ते प्रकट करत असताना म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत तर ते कृपाळू आहेत, उदार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते माझे आहेत. ज्ञानोबारायांकडे येणारा हा कुठल्या जातीचा असो, कुठल्या धर्माचा असो, कुठल्या पंथाचा असो, ज्ञानोबाराय त्याच्या अंतःकरणातला भाव पाहतात. त्याच्या जाती धर्माचा, त्याच्या कुळाचा विचार करत नाही. म्हणून न पाहे याती कुळाचा विचार, भक्तांवर करुणा करण्याकरता सदैव समर्थ असणारे ज्ञानोबाराय. तुम्ही कुणीही असा, भलतिया भावे शरण जाता भीटी. तुम्ही कुणीही असा, भलते असा, पण भावानं जर ज्ञानोबारायांना शरण गेले तर आपल्या जन्म मृत्यूच्या येरझारीमध्ये तुटी पाडण्याचं काम ज्ञानोबाराय करतात. म्हणून शांतीब्रह्म नाथ बाबा या अभंगामध्ये सांगतात की ज्ञानोबाराय ही खऱ्या अर्थानं अनाथाची माय आहे. आणि म्हणून अभंगाच्या सुरुवातीलाही तया नमस्कार वारंवार आणि शेवटीही एका जनार्दनी पाय वंदित असे. ऐकूयात प्रस्तुत अभंगात. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार, तया नमस्कार वारंवार. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. न पाहेयाती कुळाचा विचार, न पाहेयाती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. भलतिया भावे शरण जाता भेटी, भलतिया भावे शरण जाता भेटी. पाडी तसे तुटी जन्म व्याधी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी.
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई 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 माझी ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाया वंदितसे, एका जनार्दनी पाया वंदितसे वंदितसे कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. दया नमस्कार दया नमस्कार वारंवार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर. रामकृष्ण हरी. जोगवा. भारतीय परंपरेमध्ये जोगवा आणि जोगतीन फार महत्व वर्णन केलं जातं. 3.5 शक्तिपीठांपैकी कुठल्याही आईसमोर यावं आणि आपला पदर पसरावा आणि आईच्या नावानं कृपा प्रसाद म्हणून जोगवा मागावा. पण या अभंगामध्ये मात्र संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज जोगवा मागतायत. तो जोगवा नेमका कुठला? हा जोगवा काहीतरी वेगळाच आहे. येथे निर्गुण निराकारातलं रूप सगुण साकारात यावं आणि अशी आई समोर आल्यानंतर आमच्या अंतःकरणातल्या मोह मद मत्सर इत्यादी महिषासुर नावाचा हा मोहरूपी राक्षस ज्यांनी मारावा असा हा जोगवा आहे. आणि अर्थात या जोगव्यामध्ये त्रिविध तापांचं जे वर्णन येतं, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक या त्रिविध तापाचं खंडन करावं असा हा जोगवा. नवे नवे हा जोगवा तरी कुठला की आई तुझ्या ज्ञानाचा नवे नवे बोधाचा या समाजामध्ये प्रचार प्रसार करावा. कर्मकांड दूर सारून ज्ञान या समाजामध्ये पसरवावं. नवरात्री सुद्धा कुठल्या तर नवविध भक्तीच्या आणि या नवविध भक्तीच्या ज्ञानानं हा ज्ञानपुत्र अर्थात हा जोगवा या समाजापुढे मांडावा तो नाथबाबांनी. आणि तेच ऐकूयात ताईंच्या या सुमधुर वाणीतनं. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण
नारद भक्तिसूत्र ग्रंथामध्ये नारद महर्षींनी भक्तीची व्याख्या करत असताना सा तस्मिन परम प्रेम रूपा इति भक्ती अशी केलेली आहे. भगवंतावर असणारं परमप्रेम म्हणजे भक्ती. या प्रेमाच्या 3 अवस्था आहेत. 1 पूर्वराग, 2 मिलन आणि 3 विरह. भगवंताचं अजून मिलन झालेलं नाहीये, तो भेटलेला नाहीये, परंतु त्याचे गुण श्रवण केलेले आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये जो भाव निर्माण होतो त्याला पूर्वराग असं म्हणतात. तो परमात्मा प्रत्यक्ष भेटतो, त्याचं मिलन होतं, त्याला मिलन अवस्था म्हणतात. आणि 3री अवस्था जी आहे ती विरह. मिलनानंतर 3री अवस्था येते, तिला विरह असं म्हणतात. ही वियोगातली अवस्था आहे. आजच्या अभंगामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबाराय भूवैकुंठवासी पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा पाहिल्यानंतर, त्याची भेट झाल्यानंतर, त्याचं मिलन झाल्यानंतर जो अनुभव आला तो अनुभव या अभंगामध्ये व्यक्त करतात. माऊली म्हणतात, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखियेला डोळा बाई येवो. हे साजनींनो, मी माझ्या डोळ्याने विठूला पाहिलं आणि माझे नेत्र डोळे सुखावले. का तर साक्षात लावण्याचा पुतळा म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे. पण त्याच्या फक्त सौंदर्याकडे आणि लावण्याकडे पाहून मी प्रेम करत नाही, तर त्याच्यामध्ये गुणही इतके आहेत की त्या गुणांनी माझं मन वेधून घेतलेलं आहे आणि आता त्याच्याशिवाय मी क्षणभरही राहू शकत नाही. पौर्णिमेचं चांदणं, पौर्णिमा झाल्यानंतर चंद्र जसा कलेकलेनं कमी होत जातो, त्याप्रमाणे विठ्ठलाशिवाय, विठ्ठलाच्या वियोगात माझी अवस्था तशी झालेली आहे. मला सोनं नको आहे, नाणं नको आहे, लौकिक कुठलीही गोष्ट नको आहे. माझ्या जीवनाला पूर्णता देणारा एकमेव कुणी असेल तर तो फक्त पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून बाप रुक्मादेवीवरू विठ्ठलूची पुरे, माझं चैतन्य, माझं जीवन त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी आता लय पावलेला आहे. त्यामुळे पांडुरंग सोडून माझ्या जीवनामध्ये मला दुसरं कुणी नको, असा भाव व्यक्त आजच्या अभंगात ज्ञानोबारांनी व्यक्त केलेला आहे. ऐकूयात आपण. पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, लावण्याचा पुतळा, विठू देखियेला डोळा, विठू देखियेला डोळा, विठू देखियेला डोळा, बाई येओ, बाई येओ, पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा. वेधले ओ मन तयाची ये गुणी, वेधले ओ मन तयाची ये गुणी, क्षणभर न विसंबे, क्षणभर न विसंबे, क्षणभर न विसंबे, विठ्ठल रुक्मिणी, पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा. पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा होय उणे, पौर्णिमे
पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा होई उणे तैसे माझे जीणे तैसे माझे जीणे तैसे माझे जीणे एका विठ्ठले विन पंढरपुरीचा निळा पंढरपुरीचा निळा बाप रखुमा देवीवरू विठ्ठलुची पुरे बाप रखुमा देवीवरू विठ्ठलुची न पुरे बाप रखुमा देवीवरू विठ्ठलुची पुरे चित्त चैतन्य मुरे चित्त चैतन्य मुरे चित्त चैतन्य मुरे बाई येऊ पंढरपुरीचा निळा पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा लावण्याचा पुतळा विठू देखिये डोळा विठू देखिये डोळा विठू देखिये डोळा बाई येऊ पंढरपुरीचा निळा पंढरपुरीचा निळा पंढरपुरीचा 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 निळा माऊली, संसार रथाच्या गाड्यात स्त्री आणि पुरुष ही दोन्ही चक्र सारखी असतात. यातील एकही चक्र निखरून किंवा निकामी होऊन चालत नाही. कुठल्याही बाबतीत पुरुषाप्रमाणे स्त्रियांचं अस्तित्व सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. संत जनाबाई, संत मुक्ताई, संत सखुबाई, संत मीराबाई यांना वारकरी संप्रदायात खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्यांच्या परंपरेची शिकवण घेऊन त्याचा प्रचार आणि प्रसार आपण देखील केला पाहिजे. आज मात्र आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.